तुकाराम मुंढे यांच्या फक्त धास्तीनच भेसळखोरीला ब्रेक लागत असल्याचं बोललं जातंय। कारण राज्यात ठिकठिकाणी भेसळखोरीसाठी वापरले जाणारे पदार्थ लोक फेकून देत असल्याचं समोर येत आहे। पाहूया हा रिपोर्ट। ऐका ना, ही जी पावडर आहे का ह्याच्यात दुधाचा काही संबंध नाही? दुधाचा नाही, स्वीट साठी वापरते। कारण दुधापासूनच कशी बनवतात ना दुधाची भेसळ। बरोबर, महाग जाईल ना ती। महाग ही चरबी आहे। दुग्धजन्य पदार्थ, पनीर असेल, दूध असेल, आमरस असेल, श्रीखंड असेल, हे सगळे पदार्थ आणून टाकून अज्ञात निघून गेले आहे। लोकांना इतका त्रास व्हायला लागला, दुधाचं पिशवी असेल, ते पनीर असेल आणि काहीतरी पदार्थ, आणि अजूनही कितीतरी वेळी ते प्रकार घडत चाललेले आहेत। महाराष्ट्रात भेसळखोरांचं किती मोठं रॅकेट सक्रिय होतं किंवा आहे त्याचे पुरावे ठिकठिकाणाहून समोर येत आहेत। अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवायांनी भेसळखोरांमध्ये दहशत बसली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या खेड तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दुधाच्या पिशव्या, आमरसाचे पाकिटं आणि पनीर फेकून दिल्याचं समोर आलंय। माहितीनुसार नामांकित कंपन्यांच्या नावे फेकलेले हे सारे पदार्थ बनावटपणे तयार केलेले होते। खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरच्या तुकाईवाडी या भागात ही पाकिटं आढळली आहेत। आजूबाजूच्या मोठ्या अंतरापर्यंत फेकलेल्या वस्तूंची दुर्गंधी पसरल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला। प्रचंड दुर्गंधीमुळे गावातील प्राथमिक शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आली। मी सध्या आलो पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या खेड घाटाजवळ। या ठिकाणी पाहतो की वरची भंगरोड याचा परिसर असेल, जनरल परिसर असेल, त्या परिसरामध्ये खरं तर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, खराब झालेलं पनीर आहेत, भेसळयुक्त पनीर आहेत, ते खरं तर या ठिकाणी टाकलेलं पाहायला मिळतं। आणि काल जो पाऊस झाला त्या पावसाने जे दूध असेल किंवा पनीर असेल हे संपूर्ण वाहून आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जे भेसळयुक्त दही असेल, दूध असेल, त्याचप्रमाणे पनीर असेल, या काळ्या बॅगमध्ये टाकलेलं होतं। आणि सध्या हे जे लोकवस्तीमध्ये वाहून आलेलं पाहायला मिळतं। आणि त्यामुळे या लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली आपल्याला पाहायला मिळतं। नगर जिल्ह्यातल्या दिघोळ गावात सुद्धा दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांच्या चरबीच्या तब्बल 50 गोण्या सापडल्यात। छापे पडतील या भीतीनं या गोण्या बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्या होत्या। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे पाटील यांनी हा प्रकार समोर आणून पोलिसांना याबद्दलची माहिती दिली। साहेब ह्याच्यात स्वीट काहीच नाहीये। ऐका, त्याला फ्लेवर देण्यासाठी ऐका ना, म्हणजे वापर ऐका ना, ही जी पावडर आहे, ऐका ना, ही जी पावडर आहे का ह्याच्यात दुधाचा काही संबंध नाही? दुधाचा नाही, स्वीट साठी वापरते। कारण दुधापासूनच कशी बनवतात ना दुधाची भेसळ। बरोबर, महाग जाईल ना ती। महाग जाणार। ही चरबी आहे जनावरांची। बघा, वास घ्या त्याचा, स्माइल घ्या, कसा आहे, कशासाठी? केक मग फ्लेवर दिलाय ना। हा, मग मला सांगा, आता मला सांग, चरबीचा भुगा केला आणि तिला फ्लेवरच नाही दिला तर ती लक्षात येईल। तर दुसरीकडे खत आहे की वाळू याबद्दलचाही एक व्हिडिओ व्हायरल झालाय। पाणी टाकूनही खत जराही विरघळत नसल्याचा एक व्हिडिओ शेतकऱ्यानं बनवलाय। मित्र, हे खत म्हणून दिलं शेतकऱ्यांना त्यांनी। हे बघा, निव्वळ वाळू आहे याच्यामध्ये, निव्वळ पुरं टोटल। आणखी थोडा खत टाक पडलात। हे बघा, हा घासाचं त्याला खास बसून। हे बघा, आता शेतकरी कसा वाचला अशा पद्धतीने ही जर लोक फसवणूक करत असतील। हे बघा, काय आता एवढं घासल्यावर खत जर विघरत नसेल, पावसाच्या पाण्यानं कसं विघरेल ते खत? म्हणजे एकीकडे आमरस पनीरमध्ये भेसळ असल्याचं समोर येत आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चरबीपासून दूध बनवलं जात आहे। आणि शेतकरी जे पीक घेतोय त्यासाठीच्या खतातही भेसळीचे आरोप होत आहेत। म्हणजे पिकवण्यापासून ते प्रक्रियेपर्यंत आणि प्रक्रियेपासून ते विक्री ते खाण्यापर्यंत कोणतीच गोष्ट भेसळखोरांच्या तावडीतनं सुटलेली नाही। सुनील थिगळे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।